मम्मी आज काय स्पेशल? घेवड्याची भाजी. वाव. नमस्कार मंडळी, मी सुवर्णा जले. तर आपले स्वागत आहे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर. आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा, हर्षाचा आणि उत्साहाचा जावो हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे श्रावण महिना चालू आहे. तर आता आम्ही महिनाभर भाज्याच बनवणार आहोत. त्यामुळे आज मी बनवणार आहे घेवड्याची भाजी. तर चला पाहूया मी घेवड्याची भाजी कशा प्रकारे बनवते ती आणि मुलांना कितपत आवडते ती. तर चला मग बनवूया. चला. ओमकार काय करतोस? ओमकारचा कॉलेज अजून सुरू नाही झाला ना, म्हणून आता टीव्ही आणि कॉम्प्युटरचा क्लास सध्या चालू आहे ओमकारचा. तर ओमकार मला व्हिडिओ काढायला मदत कर. चल चल. तर आता मी घेवड्याची भाजी बनवायला सुरुवात करते. त्यासाठी मी घेणार आहे 7-8 मिरच्या, 7-8 पाकल्या लसणाच्या, थोडी कोथिंबीर आणि खोबऱ्याची वाटी मी मोठीच घेतले, कारण दुसरी भाजी मला बनवता येईल. त्यासाठी मी जास्तच जरा चटणी बनवणार आहे. तर आता मी बनवते हिरवी चटणी, कारण घेवड्याच्या भाजीसाठी हिरवी चटणीच लागते. हिरवी चटणीवर घेवड्याची भाजी खूपच मस्त होते. तर चला मग बनवूया घेवड्याची भाजी. हिरव्या चटणीसाठी अशा प्रकारे मी सगळं चिरून ठेवलं आहे. लसूण, ओमकार टीव्ही बघत बसलाय, येत नाही त्यामुळे मलाच व्हिडिओ काढायला लागलात. त्याला बोलवायलाच लागेल, मला जमत नाही करायला. हे ओमकार ये ना. ओमकार ये जरासा, जमत नाही एका हातात करायला. चला आता आपण हिरवे वाटण करूया. त्याला हिरवी चटणी पण बोलतात. खोबरा मस्तच, सॉरी दुसऱ्या भाज्या होती. पाणी घेते बघा. तर आता घेवड्याच्या भाजीसाठी मी शेंगा हाताने तोडून म्हणजे साफ करून ठेवल्यात. आणि ही बटाटी, कारण बटाट वडे बनवलेले ते बटाटी जास्त झालती, तर ते बटाटे आता मी भाजीसाठी वापरणार आहे. आणि कांदा, आणि जास्त काय लागत नाही या भाजीला, कारण हिरवं वाटण टाकणार आहे त्यात आपण सगळं घेतलेलं आहे. आणि हळद आणि मोहरी याच्यावरच ही भाजी बनवली जाते, थोडं हिंग. तर चला मग आपण घेवड्याची भाजी बनवूया. चला. टाइम लागेल. मला पण सर्दी झाली तुझ्या मुलं. माझी गेली सर्दी आणि मला झाली. आता 2-3 पल्या नेहमीप्रमाणे तेल, त्यात थोडे हिंग, त्यात काही मसाले जास्त टाकायला नाही लागत. अर्धा चम्मच जिरा मोहरी, मला थोडा जास्त टाकायला लागतं. अर्धा चम्मच. आता तेल चांगलं गरम झालंय. टाकायचा कांदा. हिरव्या वाटणीच्या भाजीला तेल जास्त घेतला ना तर भाजी मस्त होते. आज मस्त वरण, भात आणि घेवड्याची भाजी, पापड, लोणचं आज मस्त खायचं.
जमलं तर भाकरी पण बनवेल. चांगला कांदा मारून घ्यायचा गोल्डन ब्राऊन झाला का मग वाटण टाकायचं. हिरवं वाटण, हिरवं चटणी पण बोलतात, हिरवं वाटण पण बोलतात. पप्पा बोलतो तू कढई नीट वाचत नाही. झाली लाल, तेल टाकलं की ते लाल होतं. मग अशा बरोबर होती ना. थोडा लालसर झालाय ना. आता यात टाकू वाटण. जास्त टाकायचं वाटण मस्त. वाटणाचे हिरव्या वाटणाचे सुकट पण मस्त होतं. हिरव्या वाटण्या आपण काय काय बनवू शकतो. गवारची बनवू शकतो, फ्लावरची. आता थोडं झाकण ठेवून थोडी शिजून घ्यायची. नंतर भाजी टाकू. पाण्याची टाकी उलटली मध्ये न म्हणून हळद टाकायला विसरलं. हळद कांद्याबरोबर टाकायची असतं. कांदा मारला का काय होतं. आता टाकली तरी होईल. टाकली नाही. सॉरी गाईज, माझी पाण्याची टाकी उलटली. विसरलं हळद टाकायला धावत गेलो ना. बंद करायला. पाणी वेस्ट नको. आवडलं नाही आवडत पाणी वेस्ट झालं. तर बनवून जाऊ दे. वाटणाबरोबर बस शिजत. तर वाटण थोडं शिजलेलं आहे. आता त्यात टाकू आपण घेवड्याची भाजी. बटाटा नंतर टाकेन. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे उकडलेला आहे, त्यामुळं बटाटा मी लास्टला टाकेन. आणि मीठ पण लास्टला टाकेन. आता वाटण थोडं शिजलेलं आहे. त्यात मी आता घेवड्याची भाजी टाकते. बटाटा मी नंतर टाकेन कारण बटाटा शिजलेला आहे. आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे बटाटा लास्टला टाकेन मी. आणि मीठ पण त्याच्याबरोबर लास्टला टाकेन. तेही शिजल्यावरच बटाटा टाकू आपण त्यात. आवडीची भाजी घेवड्याची. भाकरी बनवायला पाहिजे त्याची. वरण बघायलाच किती भारी वाटते घेवड्याची भाजी. आता आपण तिला वाफेवर शिजवून घेऊया. नंतर मी थोडी शिजली का बघायला. घेवड्याची भाजी वाफेवरच करायची असते. त्यात पाणी नसतं टाकायचं. थोडं मी पाणी वरती ठेवते कारण वाफ लागून भाजीला चांगली चव येते. तर थोडी शिजली का आपण त्यात थोडं म्हणजे बहुतेक शिजलं. आता खूप बटाटा टाकून घेऊ. मिक्स करू. आणि प्रमाणे 1 चम्मच बाबा एवढा आंबट लागेल. आंबट मीठ जास्त झालं खार होतं. खाऊन बघ बरं झालं मला. बघ खाऊन नंतर खाईन. टेस्ट केलं सांगत. थोडीशी शिजली तर झाली भाजी तयार.
आपण पावसाला ओंकार काय करताय चला. हा काय करतय कॉम्प्युटरवर? अरे अभ्यास करतोय. ऍड आली का? नक्की का? थांब बघायला लागल मग. बघ मोबाईल चेक कर तू. ऍडच होती. चल झाला माझा लई गेला. हे बघ, लगेच झाला? आला मी आलो ना झाला. इकडं बघ काय काय करतो. इकडनं एवढा 10 पेज, पहिला 10 पेज म्हणजे 10 क्वेश्चन एका पेजवर. काय लिहिलंय? दुसरं 20 प्रश्न, नंतर 30. अरे 30च्या जागी 10 लिहिला. ती मागचा रफ का केला? काय रफ केला? 100 सांगितलं ना तुला. 100 नाही, 100 बोलल्या 100. एवढं कुठे 100 करत बस तुला काय? नाही ना तर मी जाणार नाही केलेला. राहू दे ना ओंकार लिहायला लागतील. तरी मी आलो ना लगे कसं झाला बोलतोय. 30 झालं ना. बरं बघितलं किती झालं. मग तू आता 30 केलीस तर मॅडम मला बोललेच त्या परत 100 सांगणार. मॅडम मला फोन करतात बरोबर. भाजी झालेली आहे. मस्त यम्मी. आता वरण भात भाजी मस्त खाऊन घ्या. हा आता चला आपण जेवून घेऊया. चला. जेवायचं ना. हा गरम गरम जेवूया. वरण भात आधीच चाललेला आहे. आता भाजी पण झाली. स्वरूपा जेवण वाढला. थंड होईल आहे. या मॅडम जेवा. हातपाय धुतले बसा. तू नंतर जेवणार आहे. कॉम्प्युटरवर बसलाय अभ्यास करायला. जेव मस्त आले. तू पण जेव आणि अभ्यास करून घ्या लगे. हा टीव्ही नंतर लावून बस. आता अभ्यास करून घे. परीक्षा आले नंतर सुट्ट्याच आहेत. गणपती बाप्पा येतील ना. 5 दिवस तरी सुट्ट्या असतील. जेवून घे. काय बोलत होती? थँक्यू. मस्त भाज्या बनवतो ना मी. श्रावणात सगळ्या भाज्या मस्त आवडतात. माझी रेसिपी पण चांगली असते. पप्पा कुठे गेले? जेव पटापट आणि अभ्यास करून घे. तू काय बोलत होती? खार होईल ना. परफेक्ट. हा मग मी बोललो. अरे 17 वर्ष जेवण बनवते. पप्पा पण बोलला पप्पा का जेवण बनवता. पप्पाला काय माहिती. एवढी भाजी जास्त होती ती. नको तूच बघ. आम्ही नाही बघत. आम्ही चाललो. मी पण जेवतोय. ओंकार जेवायला चल. चल. हा येतो. कसं वाटलं मम्मीने बनवलेलं जेवण? मम्मीला तुला सांगितलं तिला आवडलं. हो म्हणून मागासपासून खाते फक्त. मी खाल्ला ना अजून. मस्त आहे का? खाऊन बघ. कसं वाटलं जेवण? मस्त. खरोखरच भारी झालाय. स्वरूपा तुला? पप्पा आणि मग असे व्हिडिओ देत होते ना तू. हा तू अभ्यास करत होता तर ते बोलतो मीठ किती टाकला. आता कशी लागतंय का मीठ लागलं जास्त. मग मला तर खूप आवडलं. मी आता जेवणार आहे लगेच. तुला मागाशा बोललो जेवायला येताना आला नाही. तेव्हा थोडा बिझी होतो. आता झालो फ्री. जा भाजले. आता मी ना वाटणार. चालेल. ओंकार मोबाईल बंद करा जेवताना. कशी झाली भाजी? खरोखर सांग. मस्त झालं ना. जेवल्या आउटरो करू आपण.
आताच आम्ही जेवण आलेलो ते आपण पाहिलेलंच आहे. तर स्वरूप घेवड्याची भाजी कशी झालती ग? खूप छान. खरोखर मस्तच चालते घेवड्याची भाजी. आता आम्ही वेगवेगळ्या रोज रेसिपी भाज्याच्याच बनवू, कारण आपल्याला माहीतच आहे श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणात भाज्या खायची मजाच वेगळी असते ना ओमकार. खूपच मस्त झालती. ओमकार पण बोलत होत्या मम्मी मस्त रोज रोज भाज्या बनवते बोलत होता ना तू मगाच्या पप्पांना. तर मस्तच भाज्या होतात. त्याही कधी भाज्या खायला मागत नाही म्हणून त्यांना भाज्या माहित नाही कशा असतात त्या. याला जसं नॉनव्हेज लागतं, याला झालं कधी एकदाशी श्रावण संपतोय ना रे. तर मस्तच झालेली घेवड्याची भाजी. जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तरच तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहता येतील. बाय गाईज, बाय. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉग मध्ये. बाय बाय.